श्रीरामपूर शहरातील दत्तनगर परिसरात शुक्रवारी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली। हितेश सचिन ब्राह्मणे या 20 वर्षीय युवकावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक चाकू हल्ला केला। हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या हितेशला तातडीने श्रीरामपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी लोणी येथे हलविण्यात आले। दरम्यान युवकाच्या शरीरात खोलवर रुतलेला चाकू काढणे शक्य नसल्याने डॉक्टरांनी त्याला नाशिक येथील घाटी रुग्णालयात रेफर केले आहे। मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे। या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे। हा हल्ला जुन्या वादातून झाला की यामागे अन्य काही कारण आहे याचा तपास सुरू आहे। अवघ्या 20 वर्षांच्या युवकावर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे दत्तनगर परिसरासह संपूर्ण श्रीरामपूर शहरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात आणि आरोपींपर्यंत कधी पोहोचतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।